ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व ही साय ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी होजे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती अजम रुक्मिणीं प्राण संजीवनंतं परम धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्ति हम देव देव परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवो दरार्थावतार कलाकांक तेजो दिकामो दिवक्रम खलाणी शवादा पणो हदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा जय हो जय हो नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधार बरनौ रघुबर विमल जसु जोदायक फल चाय हे तुक भजन मारुति नंदन हे तुक भजन मारुति नंदन सुतला मेरी पुकार सुनला मेरी पुकार पवन सुत विनती सुते
अष्टसिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पास सदा रहो रघुपति के दास राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनिते नमो नारायण गिरिजे ब्रह्मस्वरूपम। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती प्रस्तुत। प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेविकर्ता घेतलेला भंग विश्वमान्य विश्वभूषण वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबाराया या जगद्गुरु तुकोबारायांचा हा 4 चरणांचा अभंग आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून एकच सांगतात की दादांनो मुलाच्या जीवनामध्ये मुलीच्या जीवनामध्ये तिची आई त्या मुलाचं सर्वस्व असतं आणि सर्वस्व असतं एवढंच नाही तर ती आई त्या मुलाकरता जे काही करता येईल ते करते। ती आपलं स्वतःचं हित बघत नाही फक्त कुणाचं हित बघते मुलाचं हित बघते। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त तिच्या चित्तामध्ये फक्त तो मुलगा ती मुलगी आपलं बाळ आपल्या चित्तामध्ये असतं आणि जसं एका आईच्या चित्तामध्ये फक्त आपलं बाळ असतं ना तसंच आईचीच उपमा संतांना आहे आणि त्या संतांच्या सुद्धा हृदयामध्ये हे वारकरी असतात भक्त असतात माऊलींची लेकरं असतात आणि असा सुंदर आईची किंमत सांगणारा संतांची किंमत सांगणारा अभंग आजच्या या सेवेकरता घेतलेला आहे। आपण सर्वजण या परिवारावरती प्रेम करणारी सर्वच आप्तेष्ट मंडळी या ठिकाणी जमलेले आहात आणि आज या श्रीरामपूर गावामध्ये कैलासवासी सो अरुणाबाई विक्रम आजगे तसेच कैलासवासी विक्रम कारभारी आजगे या मातोश्रीला आणि या पिताश्रीला या परिवारातील मातोश्री ही गेलेली आहे आणि पिताश्री ही गेलेले आहेत। या दोघही गेल्यानंतर निश्चितच या परिवाराला दुःख झालंय कारण आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती गेले। गुरुजी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीने आपल्या घरात काही करू नका देऊ फक्त बसून जरी राहिले ना फक्त बसून जरी राहिले तरी त्या परिवाराला त्या घराला त्या परिवाराला या ज्येष्ठ व्यक्तींचा खूप मोठा आधार असतो। काय करायचं नाही त्यांनी फक्त जरी बसून राहिले तरी त्या घरातील त्या परिवारातील कर्त्या पुरुषाला हा खूप मोठा आधार असतो आणि हा आधार ही मातोश्री हे पिताश्री आज या आजगे परिवारातून निघून गेलेले दादांनो आणि त्यांच्या मागे असणारा हा संपूर्ण जो परिवार आहे त्यांची मुलं असतील त्यांच्या मुली असतील संपूर्ण त्यांचा आजगे परिवार असेल। या परिवारावरती प्रेम करणारी मंडळी या परिवारावरती जे काही मित्र मंडळी आहेत सर्व आप्तेष्ट मंडळी सगळ्यांना निश्चित या ठिकाणी दुःख झालंय पण एक सांगू या मृत्यू लोकाचा असा नियम आहे काय आया है सो जाएगा राजा रंक फकीर काय नियम या मृत्यू लोकाचा आया है सो जाएगा राजा रंक फकीर। राजा असू द्या रंक असू द्या फकीर असू द्या कोणी असू द्या जो जो या मृत्यू लोकामध्ये दादांनो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाला या मृत्यू लोकामधून जायचंय। म्हणून आज आपल्या परिवारातून ही आई गेली हे वडील गेले हे विशेष नाही प्रत्येकाला जायचंय परंतु या परिवाराला हे दुःख जे हे न पसण्याजोगं दुःख आहे आणि तरी पण आपल्या आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता
आपल्या आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता या आजगे परिवारांनी सुंदर पद्धतीनं आपल्या या श्रीरामपूर नगरीमध्ये श्री क्षेत्र श्रीरामपूर नगरीमध्ये भव्य दिव्य सोहळा हा आज या ठिकाणी उभा केलाय। बघा तुम्हाला आम्हाला विशेष असं वाटतंय की आज या परिवाराने एवढा मोठा सोहळा उभा केला। या सोहळ्याकरता महाराष्ट्रातील बरं का महाराष्ट्रातील ख्यातनाम गुणीजन मंडळी आज या ठिकाणी जमलेले, जोरदार एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवायची। या बाजूला गायनाची साजी करतायत महाराष्ट्रातील गान कोकिळा, सध्या महाराष्ट्रात त्यांचाच आवाज आहे बरं का, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा। जिकडं तिकडं त्यांचाच आवाज, खर्जतही त्यांचा आवाज चालतो, मध्यमला चालतो आणि वरती म्हणणारे लई जण आहे, पण वरती जागा एकदम काटोकाट करणारे आदरणीय ओमकार दादा जगताप दादांकरता जोरदार एकदा टाळी वाजवायची। महाराष्ट्राचं भूषण आहे ते आणि सुंदर पद्धतीने दादांचा आवाज आहे ते या ठिकाणी आमच्या सेवेकरता उपलब्ध झाले, या ठिकाणी आले, त्यांना मनापासून वंदन करतो। त्याच पद्धतीनं आमचे लहानपणीचे साथीदार महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य आमचे परममित्र आदरणीय अक्षयजी महाराज चंद्रे ते या ठिकाणी उपस्थित आहे। कारण एवढ्या मोठ्या माणसासोबत गायन करणं सोपं नाही बरं का, काटा होऊन जातो माग। सुंदर पद्धतीनं महाराजही त्याच तोडीस तोड महाराजांसोबत म्हणताय, महाराजांना देखील मनापासून वंदन। त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आणि आमच्या परिसरातीलच नाही तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगवादक, त्यांच्या मृदंगामध्ये गोडवा आहे, चपळता आहे, स्पष्टता आहे आणि आमचे परम मित्र आदरणीय आमचे मोठे गुरुबंधू, आपल्या परिसराचं भूषण महाराष्ट्राचं भूषण आदरणीय धीरजजी महाराज कुरे महाराजांकरता एकदा जोडी वाजवा, जोरदार टाळी वाजवायची बरं का। आपल्या परिसराचं भूषण शिंगणापूर गावचे महाराज आहेत आणि महाराज कमी वयामध्ये खूप सारी या ठिकाणी तयारी करून महाराष्ट्रभर फिरताय आणि आदरणीय महाराजांना देखील मनापासून वंदन करतो। त्याच पद्धतीनं ही सर्व बालगोपाल मंडळी असेल या ठिकाणी सेवेकरता आलेली त्यांना देखील मनापासून वंदन करतो। या ठिकाणी तुळशी वृंदावन घेतलेल्या आई साहेब आहेत त्यांना देखील वंदन करतो। त्याच पद्धतीनं या ठिकाणी साऊंड सिस्टीम जे दिलं आहे आमचे ओमा दादा असेल, आमचा अजय दादा असेल, योगेश महाराज असतील, सगळ्यांना मनापासून वंदन करतो। महिला मंडळ आहे, पुरुष मंडळ आहे, सर्वांना जास्त वेळ घेणार नाही, आपली वेळ जवळपास भरत आली बरं का, जास्त वेळ काही घेणार नाही, सर्वांनी फक्त सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका। त्याच पद्धतीनं आपला या आजगे परिवाराचा कार्यक्रम बरं का, आजगे परिवाराचा कार्यक्रम फक्त इथंच एवढे बसलेले एवढे बघणार नाही, मग कोण कोण बघणार आहे, एवढेच नाही, महाराष्ट्रातील फेमस चॅनल आज त्यांनी आणलेला आहे बरं का। कुठला? माझा कीर्तनकार। कुठला? माझा, ते स्वतःच म्हणतात माझा कीर्तनकार, दुसऱ्याचा नाही, माझा कीर्तनकार चॅनल या ठिकाणी आलेला आहे। आमचे आदरणीय उमेश भाऊ भुसारे त्यांचेच बंधू या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना देखील मनापासून वंदन। आमच्या सोबत आलेले आमचे आदरणीय परम मित्र बंटी भाऊ असतील त्यांना देखील मनापासून वंदन। कुणाचं नाव राहिलं असेल तर मनापासून मला या ठिकाणी माफ करा। त्याच पद्धतीनं हे दोन्ही चोपदार बरं का, दोन्ही चोपदार मंडळी सुंदर आहे, त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो। त्याच पद्धतीनं हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे या ठिकाणी आयोजित झाला, नियोजित झाला, आमचे गुरुवर्य 108 महंत स्वामी राघवेश्वरानंदगिरीजी महाराज, बाबांच्या छत्रछायेखाली माझं सर्व त्या ठिकाणी बालपण गेलंय, अजूनही मी बाबांच्याच छत्रछायेखाली आहे आणि बाबांच्या परिवारातून हा कार्यक्रम आदरणीय आमचे अण्णा आलेले आहेत, उंडे अण्णा आलेले आहेत। त्याच पद्धतीनं आदरणीय आमच्या ताई रेखाताई असतील त्यांनी ही सर्व नियोजन केलं, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि राहिलेल्या वेळामध्ये आपल्याला अभंगाचं चिंतन बघायचंय, फक्त एक काम करा, महिला मंडळ सगळ्यांनी फ्रेश बसायचंय। 1500 रुपये आले का तुमचे? आले का नाही? लाडक्या बहिणींना या महिन्यास नाही आले, जाऊ द्या, पुढच्या महिन्यात डबल येऊन जातील, सगळ्यांनी फ्रेश बसा बरं, सर्वांगाचे कान करून ऐका। विठाला 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 या मृत्यू लोकाचा असा नियम आहे, आया है सो जाएगा राजा रंग फकीर, येत नाही उरो आले अवतार, येर ते पामर जीव किती, किती श्रीमंत असू द्या, किती गरीब असू द्या, किती बलाढ्य असू द्या, किती ताकदवान असू द्या आणि किती मोठा असू द्या, या मृत्यूच्या बाबतीत वशिला चालत नाही, मृत्यूच्या बाबतीत श्रीमंती चालत नाही, मृत्यूच्या बाबतीत ताकद चालत नाही। जो जो या मृत्यू लोकांमध्ये आलेला आहे त्या प्रत्येकाला जायचंय आणि जो जो या मृत्यू लोकांमधून गेलेला आहे दादांनो त्या प्रत्येकाला पुन्हा जन्माला यायचं। तुम्ही म्हणता पुन्हा कशाला जन्माला यायचं? तर ज्ञानोबांनी सुंदर अशी ओवी सांगितली। दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या 159 क्रमांकाची ओवी माऊली महावैष्णव ज्ञानोबा म्हणतात,
उपजे तेनासे नासिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा उपजे ते नासे नासिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो जन्माला आलेला आहे त्याला मरायचंय आणि जो मेला ना त्याला पुन्हा जन्माला यायचे. तुम्ही म्हणताल महाराज जन्माला आला हा मरणार हे तर आम्हाला माहिती आहे, पण जो मेला तो पुन्हा का जन्माला येणार आहे, कस काय जन्माला येणार आहे याच्याकरता शास्त्राने दोन कारण सांगितले. शास्त्रामध्ये पहिलं कारण कर्म. काय सांगितलं? कर्म. शास्त्र म्हणतं या मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना दादांनो, या मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना जर आपलं कर्म शिल्लक राहिलं तर महाराज म्हणतात जर कर्म शिल्लक राहिलं तर ते फेडण्याकरता पुन्हा यावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे कीती, उपजले मेले ऐसे कीती. कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. हे जीवन जे असं आहे या जीवनामध्ये जर कर्म शिल्लक राहिलं तर महाराज म्हणतात ते कर्म फेडण्याकरता, ते कर्म भोगण्याकरता, ते कर्म भोगण्याकरता पुन्हा या मृत्यू लोकांमध्ये यावं लागेल आणि तुम्हाला ते कर्म फेडावं लागेल. या कर्मापायी तुम्हाला पुन्हा मनुष्य लोकांमध्ये यावं लागेल. दुसरी गोष्ट वासना. जर अंतकाळाच्या समयामध्ये वासना एखाद्या गोष्टीमध्ये जर गुंतली तर महाराज म्हणतात त्या वासनेपोटी सुद्धा तुम्हाला जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्याचे अंगे झाले हरी रूप, त्याची अंग झाले जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्याची झाले अंगे हरी रूप, त्याची झाले अंगे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्याचे अंगे झाले हरी रूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाली अंगे हरिरूप. वासना जर एखाद्या गोष्टीमध्ये गुंतली तर महाराज म्हणतात तुम्हाला पुन्हा या मृत्यू लोकांमध्ये यावं लागेल. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात उपजे ते नासे नासिले ते पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. महिला मंडळ याच्यामध्ये ज्ञानोबरायांनी एक दृष्टांत दिलाय बरं का. ओवीमध्ये दृष्टांत महाराज काय म्हटले, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घटिका यंत्र माहिती आहे का तुम्हाला? इथं जुने माणसं कोण आहे, जुने मंडळी आहे कोणी? घटिका यंत्र माहिती आहे? घटिका यंत्र एक काचेचं भांड असायचं पूर्वी. ज्यावेळेस मोबाईल नव्हते, घड्याळ नव्हते, त्यावेळेस काचेचं भांड असायचं आणि त्या काचेच्या भांड्यामध्ये वरच्या बाजूने रेती टाकलेली असायची. ती रेती हळूहळू हळू करून खालच्या भांड्यामध्ये यायची आणि वरच्या भांड्यामधली एकदा की पूर्ण रेती खालच्या भांड्यामध्ये आली की मग काय करायचं, ते भांड काय करायचं, पुन्हा उलट करून ठेवायचं. लक्ष आहे ना तुमचं?
आता रेती कुठे गेली? पुरुष मंडळी कुठे गेली रेती? वरच्या भांड्यात गेली. आता वरच्या भांड्यातली रेती पुन्हा हळूहळू हळूहळू करून कुठे आली? खालच्या भांड्यात. पुन्हा काय करायचं? पुन्हा उलट करून ठेवायचं. आता कुठे गेली? पुन्हा वरती गेली. पुन्हा हळू. मला सांगा महिला मंडळ ही कुठपर्यंत चालू राहणार आहे? कुठपर्यंत चालू राहणार आहे? हे थांबणार नाही. महाराज म्हणतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दोस्तारे कृपया पाहे मुरारे. म्हणून काय? भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढ मते भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढ मते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल. पुन्हा पुन्हा मरावं लागेल. तुम्ही म्हणताल महाराज कोण कोण जन्माला आलं आणि कोण कोण मेलं? नव भी मर गए मर गए सहस्र 88 33 कोटि देवता मर गए बड़े काल की फांस. 33 कोटि देवता मर गए बड़े काल की फांस. आज मेला पंजा मेला बाप मसन गेला. आज मेला पंजा मेला बाप मसन गेला. देखत देखत ना तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. 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 हो देवाधिकांना जावं लागलं. महिला मंडळ संतांना जावं लागलं. शूरवीरांना जावं लागलं. महाराजांनी प्रमाण दिलं. मग काय तुम्हाला आम्हाला थांबायचं का इथं? नाही. महाराज म्हणतात आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतो ओ रा. देखत देखत ना तू पंतो तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा रे पाठी भय आले मोठे. उठा उठा जागा रे पाठी भय आले मोठे. आजाला जावं लागलं. पंजाला जावं लागलं. नातू पंतू तोही तैसा झाला. पीर मर गए पैगंबर मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए हाकीम रोगी. या
या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर दादांनो प्रत्येक मनुष्याला या मृत्यू लोकामधून जायचंय. मग या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर नेमकं करायचं काय? या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याची भक्ती आणि भगवान परमात्म्यानं जे सांगितलं, संतांनी जे आपल्याला सांगितलं, संतांनी आपल्याला सांगितलं या मृत्यू लोकामधले तुमचे आमचे देव कोणी असेल तर या मृत्यू लोकामधले तुमचे आणि माझे देव आपले आई वडील. माय बापे केवळ काची तेने नदावे तेने नदावे तेने नदावे माय बापे केवळ काशी तेने न जावे काशी तेने न जावे काशी तेने न जावे काशी. काय प्रमाण दिलं. माया बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी तेने न जावे तीर्थाशी तेने न जावे तीर्थाशी. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. माय बापाची सेवा करायला सांगितली. माय बापाची सेवा करायला सांगितली. माय आणि बाप आपल्या जीवनामध्ये एवढे महत्वाचे एवढे महत्वाचे एवढे महत्वाचे. ऐका, एवढे महत्वाचे एवढे महत्वाचे एवढे महत्वाचे. या मृत्यू लोकामध्ये अशा अनेक गोष्टी त्या आपल्यावरती उपकार करतात. काय? अनेक गोष्टी त्या आपल्यावरती उपकार करतात. कोण कोण उपकार करतो? पुरुष मंडळी. पहिली गोष्ट, झाड आपल्यावरती उपकार करतं. झाड काय उपकार करतं? झाड आपल्यावरती ते आपल्याला फळ देतं. फळ काय देतं? काय देतं? तुम्हाला बोलता येतं का? काय करतं सांगा बरं? झाड झाड आपल्यावरती उपकार देतं, उपकार करतं, आपल्याला फळ देतं. पण झाड जरी आपल्यावरती उपकार करत असेल तरी पण ते झाड कायमस्वरूपी आपल्यावरती उपकार करतो का? करतं का? करतं का? नाही, कायमस्वरूपी नाही करत. गाय आपल्यावरती उपकार करते. गाय आपल्याला दूध देते. काय देते? दूध देते. पण गाय आपल्यावरती उपकार करत असताना, दूध देत असताना आपल्यावरती उपकार ती तिथपर्यंतच करते. कुठपर्यंत? जोपर्यंत ती आपल्याला दूध देते. त्याच्यानंतर आपलं तिच्याकडं दुर्लक्ष असतं बरं का. गाय उपकार करते पण ती कायमस्वरूपी करत नाही. त्यानंतर झाड उपकार करतंय पण कायमस्वरूपी नाही. नदी उपकार करते, नदी पण कायमस्वरूपी नाही. पण संत उपकार करतात, ते कायमस्वरूपी करतात. आणि संतांचा उपकार महाराज काय सांगू आता, संतांचे उपकार काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते. काय सांगू निरंतर जागविते, पद निरंतर जागविते. काय सांगू संतांचे उपकार मज निरंतर
काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. झाड आपल्यावरती उपकार करतं पण निरंतर करत नाही. गाय आपल्यावरती उपकार करते पण निरंतर करत नाही. नदी आपल्यावरती उपकार करते पण निरंतर करत नाही. परंतु संत आपल्यावरती उपकार करतात ते निरंतर करतात. म्हणून महाराज संतांची उपमा आईला आहे आणि आईची उपमा संतांना आहे. जसं आई आपल्या मुलाचं हित व्हावं. बघा उन्हाळ्याचे दिवस आता चालू झाले पुरुष मंडळी. उन्हाळ्याचे दिवस आहे. आपला त्या आईचा मुलगा कसं नाव बाळू आणि त्याचा एक जोडीदार दोघे उन्हामध्ये खेळतात बरं का. दोघे उन्हामध्ये खेळतायत आणि उन्हामध्ये खेळताय. उन्हाचा पारा कडक आहे. तापलेलं आहे ऊन. एवढं ऊन आहे एवढं ऊन आहे. दोघे मुलं खेळतायत पण त्या आईनं आवाज दिला. काय आवाज दिला? बाळ्या अरे एवढं कडक ऊन आहे घरात मार ना. बाळ्यानं आवाज दिला आई. अगं म्हटली माझ्यासोबत गोट्या पण आहे. आईचे शब्द ऐका बरं का. ऐका बरं का सगळ्यांनी. आई म्हटली बाळ्या अरे एवढं कडक ऊन आहे बाहेर कशाला थांबला घरात मर. असं म्हटल्यानंतर तो म्हटला आई मी एकटा नाही माझ्यासोबत गोट्या पण आहे. म्हटले गोट्याला मरू दे जाऊ दे तिकडं पण तू पहिला घरात ये. ही कोण आहे? कोण आहे? आई. आईचं एवढं प्रेम आपल्या मुलावरती असतं. एवढं प्रेम आपल्या मुलावरती असतं. महाराज ऐका आपण जर संपूर्ण आपलं जीवन बघितलं तर आपल्या जन्माच्या अगोदर पासून जेव्हा आपण तिच्या उदरामध्ये तेव्हापासूनच ती आपली स्वतःची चिंता करायला सोडून देते. स्वतःला काय लागतं स्वतःला काय लागत नाही हे सगळं सोडून देते आणि आई फक्त एकच विचार करते की माझ्या बाळाचं कसं होईल. माझ्या बाळाकरता जे करता येईल ते मी करेल. बघा बाळांतपण म्हणजे काय. महिला मंडळ बाळांतपण म्हणजे काय बरं? तो शब्द काय माहितीये? बाळंत. काय आहे? बाळ. एक तर त्या आईला बाळ होईल नाही तर त्या आईचं काय होईल? अंत होईल. एवढी मोठी मुलाकरता रिस्क घेणारी कोण असेल तर आई. कोण कोणा करता मरत बरं आज? कोण कोणा करता मरत? कोण कोणा करता मरत नाही महाराज. पण आई आपल्या मुलाकरता महाराज शेवटचा श्वास जरी गेला तरी ती आपल्या करता त्या मुलाकरता ती गोष्ट करत असते. आणि म्हणून मुलाचा कायम हिताचा जर काय विचार करत असेल तर ती आई करते. आणि महाराज तेच सांगतात की आई आपल्या मुलाच्या हिताचा विचार करते आणि तो हिताचा विचार जशी आई आपली करते तसं संत सुद्धा आपल्या हिताचा विचार करतात. हेच अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. मुलाचं हित कसं होईल, मुलाकरता आपल्याला जे काही करता येईल ती माता करत असते आणि मातेला जेवढा आपण अधिकार देतो ना तेवढाच आपण वडिलांना सुद्धा अधिकार दिला पाहिजे. कारण मातृदेव भव पितृदेव भव, मातेचाही तेवढा अधिकार आहे आणि पित्याचाही तेवढा अधिकार आहे. काय मातेचा अधिकार आहे आणि काय पित्याचा अधिकार आहे. आपण जर माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचं जीवन बघितलं तर आपल्या मुलांकरता आपली आई काय करू शकते, आपल्या मुलांकरता आपला बाप काय करू शकतो. महाराज ऐका, आळंदी मधला प्रसंग आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय 9 वर्षाचे. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय 9 वर्षाचे. निवृत्तीनाथ दादा आहे, सोपान काका आहे आणि आमची मुक्ताई तर अवघी 7 वर्षांची. किती वर्षांची? 7 वर्षांची. आळंदी मध्ये राहत असताना विठ्ठल पंत आणि आमच्या रुक्मिणी माता रुक्मिणी आई साहेबाला आणि विठ्ठल पंतांना गावातील ब्राह्मणांनी आळंदीतील ब्राह्मणांनी त्रास द्यायला चालू केलं. त्या मुलांना गावामध्ये येऊन देत नव्हते. विठ्ठल पंताला नाही, रुक्मिणी मातेला नाही, गावामध्ये येऊन देत नव्हते. संन्याशाची पोरं म्हणायचे, संन्याशाची पोरं म्हणायचे. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, आई वडील आपल्या करता काय करू शकतात दादांनो, आई वडील आपल्या करता काय करू शकतात. एवढा त्रास त्यांना होत होता आणि ते आळंदीच्या धर्मपीठामध्ये गेले. धर्मपीठामध्ये गेल्यानंतर त्या धर्मसभा समोर त्या ठिकाणी उभे राहिले आणि उभे राहिल्याच्या नंतर विठ्ठल पंतांनी म्हणाले, आमच्या मुलांना या आपल्या गावामध्ये फिरू द्या, आपल्या लोकांमध्ये येऊ द्या, आपल्या धर्मामध्ये त्यांना स्वीकार करा, आपल्या जातीमध्ये त्यांचा स्वीकार करा असं त्यांना सांगितलं त्या धर्मपीठाला. पण धर्मपीठांनी ऐकलं नाही. धर्मपीठांनी सांगितलं की या मुलांना या आपल्या संप्रदायामध्ये, या आपल्या जातीमध्ये, आपल्या धर्मामध्ये जागा मिळणार नाही. कारण ही संन्याशाची मुलं आहे. कुणाची? संन्याशाची मुलं आहे. आणि असं म्हटल्यानंतर ते म्हणाले, आम्हाला आमच्या मुलांना जर या संप्रदायामध्ये, या लोकांमध्ये, या जातीमध्ये, या धर्मामध्ये जर फिरवायचं असेल, या गावामध्ये फिरून द्यायचं असेल तर काय करावं लागेल. धर्मपीठानं आदेश दिला, तुम्हाला जर तुमच्या मुलांना या गावामध्ये फिरू द्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये जीव द्यावा लागेल. महाराज असं सांगितल्यानंतर कुठला माणूस म्हणेल मी माझ्या भावा करता, मी माझ्या चुलत्या करता, मी माझ्या बापा करता, मी माझ्या परिवारा करता जीव देईल? म्हणेल का कोणी असं? असं ज्यावेळेस त्या धर्मपीठानं सांगितलं, ज्यावेळेस त्या धर्मपीठानं सांगितलं आणि मग आमच्या रुक्मिणी आई साहेबाच्या अंतकरणामध्ये जिव्हाळा निर्माण झाला, तळमळ निर्माण झाली आणि त्यांचा प्राण कासावीस होऊ लागला. कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी. त्या धर्मपीठाचा आदेश होता. धर्मपीठानं आदेश दिलाय की तुम्हाला इंद्रायणीच्या डोहामध्ये, त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये तुम्हाला जीवन संपवावं लागेल. त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये विठ्ठल पंत, रुक्मिणी आई साहेब तुम्हाला जीवन संपवावं लागेल. विठ्ठल पंतानं विचार केला, काय करू, काय करू. एक मन म्हणतंय, मी जर या परिवारातून निघून गेलो, आम्ही दोघे या परिवारातून निघून गेलो तर आमचा निवृत्ती, ज्ञानदादा, सोपान दादा, रुक्मिणी आई साहेब आणि माझी मुक्ताई. रुक्मिणी आई साहेबाला सुद्धा तळमळ होते, जीव कासावीस होतोय आणि विठ्ठल पंत, एवढी स्थिती खतरनाक होती. महाराज काय करावं? विठ्ठल पंतांना चिंता पडली. निघून जर गेलं तर या चौघांकडे कोण बघणार? विचार करायला लागले, काय करू, काय करू, काय करू. घरी आले, पहिल्या दिवशी विचार केला, नाही आज आपण दोघांनी जायचं. रुक्मिणी माता विचार करताय, एका बाजूला माझे मुलं आहेत, ज्ञानदादा आहे, सोपान दादा आहे, माझी मुक्ताई आहे, माझं निवृत्ती आहे. निवृत्ती तर मोठा झालाय, पण ज्ञाना, सोपान, माझी मुक्ताई लहान
तिला काही कळत नाही रे. मुलांचा धर्म जपू की पतीनं दिलेला धर्म जपू. मुलांनी दिलेला धर्म जपू की पतीनं दिलेला धर्म जपू. विचार करत होत्या रुक्मिणी आई साहेब. घरामध्ये पांडुरंगाची मूर्ती आहे. आई वडील काय करू शकतात ऐका. घरामध्ये पांडुरंगाची मूर्ती आहे. त्या पांडुरंगाच्या मूर्ती समोर रुक्मिणी आई साहेब गेल्या. हात जोडला. पांडुरंगा, एका बाजूला माझे मुलं आहेत, एका बाजूला माझे पती आहेत आणि या पतिव्रतेचा धर्म आहे, तो धर्म मला पूर्ण करायचा आहे. मला जावं लागणार. पण पांडुरंगा, विठुराया, पंढरीच्या पांडुरंगा, माझी अशी विनंती आहे, मी जर गेले तर माझ्या निवृत्तीनाथ दादाकडे, माझ्या मुक्ताईकडे, माझ्या ज्ञान दादाकडे, माझ्या सोपानाकडे लक्ष ठेव. पांडुरंगाला नमस्कार केला रुक्मिणी आई साहेब. आणि आता 2 ते 3 दिवस झाले. ठरवलं आता आपल्याला या इंद्रायणीच्या डोहामध्ये जीव देऊन टाका. गलावरुनी हात फिरवित आई पोटासी धरते माझा चिमुकले बाळ आहेत, त्या बाळांना सोडून जावं कुठल्या आईला वाटेल. अहो, जर लांब आपल्या मुलाला जायचं असेल तर आपली आई सांगते, दादा डोक्याला फडकं बांध, तोंडाला मास्क लाव, पायामध्ये बूट घाल, चांगले कपडे घाल, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. पण लहान लहान 4-4 वर्षाची मुलं आहेत ती, या मुलांना सोडून जायचं दादांनो आईला बरोबर वाटत नव्हतं. पण काय करणार, धर्मपीठाचा आदेश आहे. आणि रात्रीच्या वेळी विठ्ठल पंत रुक्मिणी आई साहेब बसले. विठ्ठल पंतांनी एक कागद घेतला आणि कागदावरती लिहायला सुरुवात केली. धर्मपीठाच्या अधिकाऱ्यांना लिहायला सुरुवात केली, आम्ही जातोय, आम्ही इंद्रायणीच्या डोहामध्ये जीव देतोय, पण आमच्या मुलांना या समाजामध्ये प्रेमानं वागू द्या, आमच्या मुलांना या समाजामध्ये स्थान द्या, आमच्या मुलांना, आमच्या मुलांवरती प्रेम करा. सांगितलं, त्या पत्रामध्ये लिहिलं. आणि दुसरं एक पत्र घेतलं. त्या दुसऱ्या पत्रामध्ये असं लिहिलं, निवृत्ती, माझी मुक्ताई लहान आहे रे, आता आम्ही चाललोय इंद्रायणीच्या डोहामध्ये, आम्ही आमचं जीवन संपवणार. धर्मपीठाचा आदेश आहे. पण निवृत्ती, आता तुला एक लय मोठी जबाबदारी आहे. काय जबाबदारी? ज्ञानाला सांभाळायचं रे, सोपानाला सांभाळायचंय. मुक्ताई अवघी लहान आहे, त्या मुक्ताईचे लाड पुरवायचे. मुक्ताई, विचारलं आई कुठे गेले तर सांगू नको, विचारलं बाबा कुठे गेले तर सांगू नको, ज्ञानानं विचारलं, सोपानानं विचारलं तर सांगू नको, दुसरं काहीतरी कारण सांग, पण त्यांना ही गोष्ट सांगू नको. आणि एक काम कर निवृत्ती दादा, निवृत्ती एक काम कर, आईची माया, वडिलांचं प्रेम आता तुला या मुलांना द्यायचंय म्हटले. या मुलांवरती तू असं प्रेम कर. आणि त्या दोन्ही पत्र विठुरायाच्या समोर ठेवले.
आपली आई आपल्या मुलांकरता काय करू शकते, आपला बाप आपल्या मुलांकरता काय करू शकतात. दादांनो ऐका, जसं ज्ञानोबारायांच्या या सर्व कुटुंबाकरता विठ्ठलपंत रुक्मिणी आई साहेब एवढे कष्ट घेतात. खरं सांगू, आजगे परिवारामध्ये ही मातोश्री आज आजगे परिवारातून निघून गेली. या आजगे परिवारातून ही वडील निघून गेलेत. खरं सांगू, या परिवाराकरता, या परिवारातील मुलांकरता, या मुलींकरता यांचं खूप मोठं योगदान आहे. एवढं योगदान आहे. या मुलींनी, आमच्या रेखाताई असतील, त्यांच्या परिवारातील सर्व लहानपणापासून आपल्या आईनं, आपल्या मुलांना, आपल्या आईनं, आपल्या बापानं आपल्या करता काय काय या मुलांकरता कष्ट घेतलेले यांच्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. आणि त्यांच्याच नाही महाराज, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये विचार करा. मी सांगण्यापेक्षा, गायनाच्या माध्यमातून, वक्तृत्वाच्या माध्यमातून सांगण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो ऐका. जर प्रत्येकानं विचार केला, आपला जन्म झाला तेव्हापासून तर आजपर्यंत आपल्या आईनं, आपल्या बापानं फक्त एकच काम केलं, आपल्या हिताचा, आपल्या मुलांचं चांगलं कसं होईल, आपले मुलं चांगलं शिक्षण कसं घेतील आणि आपले मुलं चांगल्या नोकरीला कसं लागतील, हा हिताचा मार्ग फक्त आई आणि वडील करू शकतात. आणि म्हणून ज्ञानोबारायांचे आई वडील विठ्ठलपंत रुक्मिणी माता इंद्रायणीच्या डोहामध्ये गेले. डोळ्यामधून अश्रू येतात. लहान लहान मुलं कशी सोडून जायची, पण आईचं हृदय, वडिलांचं हृदय आणि आपल्या मुलांना या समाजामध्ये चांगलं स्थान मिळावं म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब रात्रीच्या वेळी त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये गेले आणि आपला जीव त्यांनी त्या ठिकाणी संपवून टाकला. दादाला सांगितलं आणि आपलं जीवन त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये संपूर्ण टाकलं. आई वडील आपल्या मुलांकरता काय करू शकतात. ज्ञानोबारायांचं जीवन चरित्र बघितलं, या चौघा भावंडांचं जर जीवन चरित्र बघितलं तर इतर कुठली गोष्ट न सांगण्यापेक्षा फक्त ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि ज्ञानोबारायांना, निवृत्तीनाथ दादांना, सोपान काकाला, मुक्ताईला हे आई वडील त्यांचे सोडून गेले महाराज. का तर आपल्या मुलांना या समाजामध्ये चांगला मान सन्मान मिळावा याकरता आई वडील आपल्यावरती निश्चित पद्धतीनं आपला हिताचा मार्ग बघत असतात महाराज. आणि खरंच आई वडिलांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत. ऐका, आईचे तर आपल्या जीवनामध्ये एवढे उपकार आहेत. एका कवीने फार सुंदर पद्धतीने सांगितलंय. ते म्हणतात, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. नव महिन्यान नव दिवसाने, नव महिन्यान नव
दिवसाने केले कृतार्थ जन्मदेव. किती मोठा उपकार आहे आईचा. 9 महिन्याने 9 दिवसाने केले कृतार्थ जन्मदेव. देवाने थोर मला संस्कार, देवाने थोर मला संस्कार. आई गे थोर तुझे उपकार, आई गे थोर तुझे उपकार, आईचे खूप उपकार आहे महाराज. आज या परिवारातून आई निघून गेली. निश्चित या परिवारावरती एवढं दुःखाचं डोंगर, एवढा दुःखाचा डोंगर आहे. आणि आज विशेष करून दिवस कोणता आहे माहिती आहे? आज विशेष करून दिवस कोणता आहे माहिती आहे महाराज? आज दिवस आहे मातृ पितृ पूजनाचा दिवस आहे. कुठला दिवस आहे? हा मातृ पितृ पूजनाचा दिवस आहे. आणि अभंगही त्याच पद्धतीने घेतलाय. आणि इथं आपल्याला माताही मांडायची आणि पिताही मांडायचे. महाराज, आईचा जेवढा आपल्या जीवनामध्ये अधिकार आहे ना, तेवढाच अधिकार आपल्या वडिलांचा सुद्धा आहे. आईला रडता येतं दादांनो. आई रडून मोकळी होते, तिचं प्रेम निश्चितच आहे. आई रडते, पण बाप आपल्या घराचा खूप मोठा आधार असतो. आणि जर आधारच रडायला लागला तर संपूर्ण परिवार ढासळून जाईल. म्हणून बापाला रडता येत नाही महाराज. नाहीतर बापाला सुद्धा आपल्या परिवारावरती, आपल्या मुलांवरती एवढं प्रेम आहे महाराज. आणि तो आनंद आज या परिवारातून निघून गेलेला आहे. तो बाप त्या जीवनातून, या परिवारातून आज निघून गेलेला आहे. बाप आपल्या मुलांकरता काय करतो महाराज? खूप सारे कष्ट करतो. आपल्या मुलांकरता तो आनंद देतो. प्रत्येक गोष्टीमध्ये तो आपल्याला आनंद देतो. आणि आपला बाप आपल्या जीवनामधून जर निघून गेला तर निश्चितच आपला आनंद निघून जात असतो महाराज. आये महाराज विराजिये. आमचे गुरुवर्य महंत 108 महंत स्वामी राघवेश्वरानंद गिरीजी महाराज, आमचे गुरुवर्य राघवेश्वर देवस्थानाचे मठाधिपती या ठिकाणी येत आहेत. एकदा जोरदार त्यांच्याकरता टाळी वाजवायची, स्वागत करायचे. हा, आये महाराज विराजिये. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, विराजिये गुरु महाराज. विराजिए, गुरु महाराज विराजिए, गुरु महाराज विराजिए, गुरु महाराज. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. प्रेम सहित गती धरू, प्रेम सहित ती धरू, प्रेम सहित गती धरू. बाबा वर प्रेम सहित ती धरू. विराजिये गुरु महाराज. विराजिये गुरु महाराज, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. हे विराजिए गुरु महाराज, टाळी, टाळी, हा. विराजिए गुरु महाराज, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. आमच्या कुंभारी गावातील
राघवेश्वर देवस्थानाचे मठाधिपती परमपूज्य गुरुवर्य आमचं लहानपणापासून संपूर्ण जीवन त्यांच्या छत्रछायेखाली गेलंय. गुरुवर्य 108 महंत स्वामी राघवेश्वरानंद गिरीजी महाराज बाबांकरता एकदा जोरदार टाळी वाजवायची सगळ्यांनी, एकदा जोरदार टाळी वाजवायची. ओंकार महाराज आमच्या गावात एक 13 वर्षापूर्वी एक हजारो वर्षांपूर्वीचं मंदिर आहे महादेवाचं, हजारो वर्षांपूर्वीचं. म्हणजे राघोबा दादांच्या काळामधलं ते मंदिर आहे. आणि त्या राघोबा दादांच्या काळामधलं जे मंदिर आहे ते मंदिर पूर्णपणे जीर्ण झालं होतं. त्याचे मंदिरामध्ये जर आतमध्ये गेला माणूस तर बाहेर येईल का नाही याची शाश्वती नव्हती. एवढं भयानक मंदिर होतं आणि गावातील कुठलेच माणसं तिकडे मंदिराकडे फिरकत सुद्धा नव्हते. पण गेल्या 12-13 वर्षांपासून आमचे गुरुवर्य राघवेश्वरानंद गिरीजी महाराज त्या आश्रमामध्ये आले. आणि आज जर तुम्ही आमच्या गावामध्ये आला, एकदा येऊन जा आमच्या आश्रमामध्ये. जर आज तुम्ही आमच्या गावामध्ये आमच्या आश्रमामध्ये आला तर राघवेश्वर देवस्थान फक्त महाराष्ट्रातच नाही बरं का, महिला मंडळ पुरुष मंडळ, राघवेश्वर देवस्थान फक्त महाराष्ट्रात नाही तर हैदराबाद वरून लोक येतात बघायला राघवेश्वर देवस्थान. इतकं सुंदर पद्धतीने बाबांनी डायरेक्ट स्वर्गच खाली उतरवलेलं आहे बरं का. आणि बाबांच्या सानिध्यामध्ये आम्हाला राहायला मिळतं. खरं तर आमचं भाग्य आहे. बाबा या ठिकाणी उपस्थित झाले. बाबांना देखील मनापासून वंदन करतो. आपल्या जीवनामध्ये बाप किती महत्वाचा असतो आणि तो बाप या परिवारामधून गेलाय. या परिवाराचा आज आनंद हरपलेला आहे महाराज. हे मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती. रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती. वाघाची लीला निकपाळी टिळा तू बुजे डंधारासाठी. भणक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी. देऊळ किनारा मनाच्या होडीचा सारंग हरपला. या परिवारामध्ये माझा आनंद आनंद हरपला. माझा आनंद 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 हरपला. वाह वाह क्या बात. या परिवारातून एक आई निघून गेली. या परिवाराचा आनंद हरपला. या परिवारामधून एक वडील निघून गेले. या परिवाराचा आनंद हरपला. आणि खरं सांगू दादा शेवट महत्वाची गोष्ट सांगतो. अख्ख्या कीर्तनामध्ये जे सांगितलं तेच मी सांगणार आहे की जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या आई वडिलांना काहीच लागत नाही. काय लागतं त्यांना, पैसे लागतात का काय लागतं, काहीच नाही. फक्त घरामध्ये गेले ना, घरामध्ये गेले 2 प्रेमाचे शब्द त्यांच्यासोबत बोला. त्यांना म्हणा दादा काय चाललंय, बरी का तब्येत, काही गोळ्या वगैरे आणायच्या आहे का, तुम्ही जेवले का. बस 2 प्रेमाचे शब्द बोलायचे. आईसोबत सुद्धा 2 प्रेमाचे शब्द बोलायचे. यापेक्षा त्यांना दुसरं काहीच लागत नाही. आणि म्हणून ते आपल्यावरती एवढं प्रेम करतात, एवढं प्रेम करतात. आई आपल्यावरती एवढे प्रेम करते, वडील आपल्यावरती एवढं प्रेम करतात. जसं महाराजांनी सांगितलं लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साही. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. आणि तसंच तुकोबराय संतांना म्हणतात की तुम्ही आम्हाला सुद्धा त्या आईचं जसं प्रेम करताय तसंच तुम्ही आमच्यावरती प्रेम करा. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. विठोबा रखुमाई. चला हार घालण्यासाठी
हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई हार घाला रे, चला, हार घाला रे. हार घालण्यासाठी कुटुंबातील सदस्य अण्णा चला या या, या. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय जय हरी 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 जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बावन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. पूज्य राघवेश्वरानंद गिरीजी महाराज की जय राघवेश्वर महाराज की जय या परिवारानं आपल्या मातेवरती असणारं प्रेम, आपल्या पित्यावरती असणारं प्रेम, या ठिकाणी आपल्या मातेवरती असणारं प्रेम, पित्यावरती असणारं प्रेम आणि या प्रेमापोटी त्यांच्या स्मरण व्हावं, त्यांना आशीर्वाद मिळावा याकरता या परिवारानं सुंदर पद्धतीने हे आयोजन नियोजन केलं. आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशी मंडळी या ठिकाणी आपल्या या श्रीरामपूर नगरीमध्ये बोलवली. या ठिकाणी बाबा महाराष्ट्रामध्ये आता सध्या ज्यांचा आवाज गाजत आपल्या समोर उभे आदरणीय ओंकार महाराज जगताप, महाराष्ट्राची गान कोकिळा आदरणीय ओंकार महाराजांकरता एकदा जोरदार सर्वांनी टाळी वाजवायची पुरुष मंडळी. त्याच पद्धतीने आमचे अक्षयजी महाराज आहेत, ही सर्व नियोजन ज्यांनी केलं आमचे मोठे गुरुबंधू आदरणीय धीरजजी महाराज, सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. कीर्तनकार आमच्या संगीताताई या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, जय विठ्ठल भजन होईल, कोणी जागेवर उठायचं नाही. 2 मिनिटं बाबांचे आशीर्वचन होईल आणि त्यानंतर सर्वांनी जागेवर उठायचं. ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली अठल जय जय बोली ले ले पुरे वेणी वा कोडे उत्तरे